माझं नाव छाया आहे. आम्ही 2 बहिणी होतो आणि एक भाऊ होता. माझ्या भावाने लग्न केलं आणि लग्नाच्या 1 वर्षानंतर त्याने वहिनीला घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यामागचं मुख्य कारण म्हणजे माझी मोठी बहीण सिमर. सिमर दिसायला खूपच सुंदर होती. ती दिसण्यात आईवर गेली होती. तिचं रूप, रंग, सौंदर्य सर्व काही आईसारखं होतं. पण मी आणि माझा भाऊ बाबांवर गेलो होतो, जे दिसायला अगदी साधे होते. तरीसुद्धा आम्हालाही आईच्या काही गोष्टी मिळाल्या होत्या. त्यामुळे आम्ही दोघंही दिसायला ठीकठाक होतो. पण माझी बहीण मात्र खूपच देखणी होती. जेव्हा माझ्या भावाचं लग्न झालं तेव्हा सिमरचं वय 17 वर्ष होतं. फक्त 17 वर्षांचं असूनही तिने वहिनीला इतका त्रास दिला की ती घर सोडून जायला भाग पडली. ती वहिनीला विचित्र प्रश्न विचारायची. तुम्ही रात्री खोलीत काय करत होता? किती वाजता झोपलात? खोलीची लाईट का चालू होती? भाऊ कधी आला खोलीत? तुझ्यासाठी काय आणलं? तू कुठे झोपतेस आणि तो कुठे झोपतो? अशा प्रकारचे प्रश्न. मी सिमरपेक्षा 3 वर्षांनी लहान होते, म्हणजे 14 वर्षांची. पण मी कधीच असे वागले नाही. सिमर मात्र सतत वहिनीच्या भोवती फिरायची. तिच्याशी जवळीक दाखवून तिच्याकडून आम्ही दिलेल्या गोष्टी परत घ्यायची, कारण तिला त्या गोष्टी आवडायच्या आणि मग ती आपल्या हुंड्यासाठी बाजूला ठेवायची. सिमरला डान्स खूप चांगला यायचा. ती अनेक वेळा खोली बंद करून नाचत राहायची. आईला हे अजिबात आवडायचं नाही. वहिनी तिला समजवायची, अशी वागू नकोस. पण त्यामुळेच वहिनी आणि सिमर यांच्यात भांडणं सुरू झाली. दोघींची जणू एक प्रकारची लढाईच सुरू होती. माझी वहिनी काही साधीभोळी नव्हती, पण ती वाईट व्यक्तीही नव्हती. ती शिकलेली होती, नोकरी करत होती. कदाचित ती सहन करत होती किंवा संकोच करत होती. पण नंतर तिलाही राग यायला लागला. घरात भांडणं होऊ लागली. जेव्हा कोणी सिमरला काही बोलायचं तेव्हा ती मुद्दाम श्वास घोटल्याचं नाटक करायची, जणू काही मी मरणार आहे. मग तिला उचलून हॉस्पिटलमध्ये न्यायचं आणि घरी आल्यावर ज्या व्यक्तीने तिला काही बोललं होतं तोपर्यंत ती त्या व्यक्तीची माफी घेतल्याशिवाय जेवणही करत नसे. संपूर्ण घरात नाटक व्हायचं. सिमरला तब्येतीचा झटका आला. तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 2-3 तास तिला तिथे ठेवायचं. नातेवाईकांनाही कळायचं. एवढा सगळा गोंधळ व्हायचा की माझी आईसुद्धा हे सगळं खोटं आहे हे जाणून होती, पण ती तिच्यासमोर काही बोलू शकत नव्हती. घरातल्या वातावरणाकडे पाहता माझ्या भावाने आईला सांगितले की ते दोघं, म्हणजेच तो आणि वहिनी, हे घर सोडून जात आहे. कसलाही वाद नाही, भांडण नाही, पण मी माझ्या बायकोसोबत या घरात राहू शकत नाही. रोजचे भांडण आणि त्रास सहन होत नाही आणि ती सुद्धा माझ्यावर नाराज आहे. आईला सगळं समजत होतं. तिने भावाला सांगितलं, जर तू वेगळ्या घराचा खर्च उचलू शकतोस तर तू निघून जा. आम्ही तुला थांबवणार नाही. कारण आईसुद्धा या घरातल्या रोजच्या भांडणामुळे खूप त्रासलेली होती. तिची तब्येतही खराब होऊ लागली होती. बाबा आता हयात नव्हते. एकीकडे मोठ्या बहिणीचं उद्धट वागणं, तिचे खर्च आणि तिचं नाच गाणं, हे सगळं आम्हाला फारच त्रासदायक झालं होतं. आमच्या घरात असं काही पद्धत नव्हती आणि कोणालाच ते आवडत नव्हतं. देवाचे नाव घेत घेत शेवटी सिमरचं लग्न करून टाकलं. पण लग्नाच्या प्रक्रियेत सुद्धा तिने खूप हट्ट केले. घरातल्या प्रत्येक मुलाच्या स्थळाला तिने नकार दिला. म्हणाली, या घराण्यात कोणीच माझ्या लायकीचं नाही. 15-20 स्थळं पाहिल्यानंतर तिने एक तिच्यापेक्षा लहान वयाच्या मुलाचं स्थळ पसंत केलं आणि त्याचं कुटुंबही तिच्या सौंदर्यामुळे तयार झालं. कारण तिला खूप सुंदर पाहून त्यांनाही वाटले की इतकी सुंदर सून मिळणार म्हणजे समाजात नाव होईल. आम्ही खुश होतो की अखेर बहिणीचं लग्न होत आहे. पण लग्नाच्या दिवशीच तिने अचानक लग्नाचा नकार दिला. आम्ही सगळे हादरलो. काय चाललंय तिचं? थोड्या वेळाने तिने सांगितलं, हे लोक मला खूपच कमी वस्तू देत आहेत. मला आत्ताच 1 लाख रुपये हातावर पाहिजेत. तेव्हाच मी लग्न करीन. हा माझा हक्क आहे आणि कोणी मला यापासून रोखू शकत नाही.
तिचा तो हक्क खराच होता, पण तिने त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला. नवरदेवाच्या कुटुंबासोबत बोलणी झाली. त्यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न होता. त्यांनी कसंबसे 1,00,000 रुपये जमवले आणि तिच्या हातावर ठेवले. तेव्हाच तिने लग्नाला होकार दिला. आई म्हणायची, ही मुलगी तर लग्नाच्या रात्रीच परत येईल. देव जाणो त्या लोकांचं पुढे काय होईल. पण असं काही झालं नाही. मात्र लग्नाच्या अवघ्या 1 महिन्यानंतर रात्री 2 वाजता आमच्या दारावर ठोके पडले. आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो. यावेळी कोण आलं असावं? दार उघडलं तर समोर माझ्या बहिणीचे सासरचे कुटुंब उभे होते. तिचे सासरेही होते, जे एका शाळेत शिक्षक होते. ते आमच्या पायांवर कोसळले आणि रडायला लागले. आम्ही इतके लाजिरवाणे झालो की काय बोलावं समजेनासं झालं. ते आमच्या बहिणीसोबत आले नव्हते. तिलाही माहीत नव्हतं की ते आमच्याकडे आले आहेत. त्यांनी सांगितलं, आमचा मुलगा खूप त्रासात आहे. तो म्हणतो मी आत्महत्या करीन. तो या मुलीवर प्रेम करू लागलाय. नाहीतर आज आम्ही इथवर आलो नसतो. पण त्याचीही काळजी घेत नाही. त्याच्याशी नीट बोलत नाही. त्याच्या कुठल्याच गोष्टीत ती साथ देत नाही आणि खूप भांडण करते. तिने तिच्या नवऱ्यावर हात उचलला आहे. तरीही तो तिला त्याच्यासोबत ठेवू इच्छितो. तो तिच्यासाठी आम्हाला सोडायला तयार आहे. कदाचित त्याला तिच्यावर प्रेम झाले असेल. तो आमचा एकुलता एक मुलगा आहे. आम्हालाही काही अडचण नाही. जर ती त्याच्यासोबत राहिली तर तिला जगू द्या. ती जे काही म्हणेल तो तेच करेल. जर तिला घरकाम करायचे नसेल तर तिने ते करू नये. जर तिला काम करायचे असेल तर ती ते कोणत्याही संकोचाशिवाय करू शकते. ती कधी कधी येते आणि कधी जाते, याबद्दल आम्ही तिला कोणतेही प्रश्न विचारणार नाही. आम्ही तिला फक्त सांगू की आमच्या मुलाला आनंदी ठेवू. मला आश्चर्य वाटले की 1 महिन्यात माझ्या बहिणीने या लोकांना अशा स्थितीत कसे आणले की मुलाचे कुटुंब आमच्या पायाशी हात जोडून बसतील. आम्ही तिच्याशी बोलू आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करू. याशिवाय आम्ही काय म्हणू शकतो? आणि आम्ही समजावून सांगितले, पण प्रकरण आणखीच बिकट झाले. ती म्हणाली की ते माझी तक्रार घेऊन तुमच्याकडे आले. तिच्यात खूप धाडस होते. मग त्यानंतर काय झाले? 2 महिन्यांनी आम्हाला आणखी एक वाईट बातमी मिळाली की माझी बहीण विधवा झाली आहे. सर्वांना खात्री होती की तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे. त्याचा कार अपघातात मृत्यू झाला होता. पण माझी आई म्हणायची की त्याने आत्महत्या केली असावी. त्या मुलीने त्याला इतका त्रास दिला की त्याने आत्महत्या केली. असो, सिमरा आमच्या घरी परत आली आणि आमच्या घरी राहू लागली. तिचा नवरा हे जग सोडून 1 आठवडाही झाला नव्हता की तिने दार बंद केले आणि पुन्हा नाचायला आणि गाण्यास सुरुवात केली. माझ्या आईने हे ऐकले तेव्हा ती दार वाजवू लागली आणि म्हणाली, हे सर्व थांबव. तू काय करतेस? ती म्हणाली की तो त्यांच्याच घरी वारला, आमच्या घरात नाही, की आपण बसून शोक करावा. माझी आई म्हणाली, लाज वाटली पाहिजे, तो तुझा नवरा होता. माझी बहीण म्हणाली, मी माझ्या 2 महिन्याच्या नवऱ्यासाठी शोक का करू? तो माझ्या आईचा लाडका मुलगा होता. माझे कोणीही ऐकणार नव्हते. काहीही झाले तरी मी दुःखी नाही. मी नाचेन, मी गाईन. माझ्या आईने माझ्या बहिणीच्या तोंडावर थाप मारली आणि म्हणाली की वेश्यांचे हे कृत्य या घरात चालणार नाही. माझ्या आईने तिला माझे उदाहरण दिले की तुझी बहीणही तिथे आहे, ती अशा गोष्टी करत नाही. मी तिला जन्म दिला, मी तिलाही वाढवले आहे. त्यांच्या नसांमध्ये तुझ्या वडिलांचे रक्त आहे. जे तू केलं नाहीस ते सगळं करणं थांबव. सगळं वाईट तुझ्यात शिरलं आहे. माझी बहीण सगळ्या गोष्टींना उत्तर द्यायची, पण आजच्या दिवशी ती गप्प का राहिली? जणू काही तिने तिच्या मनात काहीतरी साठवून ठेवलं होतं, जे तिने सहन केलं होतं, पण नंतर तिने सूड घेण्यासाठी ते मनातच ठेवले. माझी बहीण संपूर्ण कुटुंबात प्रसिद्ध झाली होती की ती खूप वाईट वागते. ती तिच्या सासरच्या घरात 2 महिनेही राहू शकत नव्हती. तिच्या नवऱ्यानेही आत्महत्या केली. ती अशी मुलगी आहे
सगळे तिला उदाहरणं देतात की तिच्यासारखं होऊ नकोस. आणि जेव्हा माझ्यासाठी प्रस्ताव आला तेव्हा ती याच घरात होती आणि मी लग्न केलं. तिला माझ्या प्रस्तावात अनेक त्रुटी आढळल्या. ती मला सांगू लागली की या घरात लग्न करू नको. तुझी आई एका किराणा दुकानदाराशी लग्न करून देत आहे. ही बोलण्याची गोष्ट आहे का? तू सुशिक्षित आहेस, ठीक आहे. जरी तू खूप सुंदर नसली तरी तू सुशिक्षित आहेस, बरोबर? मी म्हणाले की दिसणं महत्त्वाचं नाही आणि माणसाची संपत्तीही महत्त्वाची नाही, कारण संपत्ती येते आणि जाते. काहींकडे असते तर काहींकडे नसते. मी माझ्या आईच्या इच्छेनुसार शांतपणे लग्न करेन आणि मीही तेच केले. त्यावरही माझ्या बहिणीने म्हटले की तू मला वाईट सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःला चांगले सिद्ध करण्यासाठी हे नातं स्वीकारलं आहे. माझ्या आयुष्यातील एवढा मोठा निर्णय घेण्याची मला काय गरज होती? आजही मला विश्वास बसत नाही की माझी बहीण हे सर्व करू शकते, पण तिने हे नाते घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तिचे स्वतःचे घर स्थिरावले नव्हते आणि तिला वाटत होते की त्यांच्या घरात कोणीही आनंदी राहू नये, पण मी माझ्या शब्दांवरही खरे होते. मी तिच्यासारखी अजिबात भावनिक नव्हते. मला माहीत होते की हे सर्व करणे ही तिची सवय आहे. मी माझ्या पतीला असेही सांगितले की माझी बहीण अशा प्रकारची आहे, म्हणून ती जे काही बोलते त्यामुळे नाराज होऊ नको. एके दिवशी तिने माझ्या पतीला असेही सांगितले की मी अजिबात काम करत नाही आणि खूप आळशी आहे. पण माझ्या पतीने असेही म्हटले की असे नाही, ती संपूर्ण घराची काळजी घेते. ती प्रत्येक काम खूप चांगले करते. ती माझा खूप आदर करते आणि आमच्या मुलांची खूप चांगली काळजी घेत आहे आणि मला खूप आनंद आहे की मला इतकी चांगली पत्नी मिळाली आहे. देवाने मला आधी मुलगी दिली आणि नंतर मुलगा दिला. माझ्या बहिणीनेही माझ्या मुलीबद्दल खूप काही सांगितले. तुला मुलगी आहे, तुझा नवरा तुला सोडून जाईल. ती स्वतः मानसिक आजारी झाली होती आणि मलाही मानसिक आजारी बनवू इच्छित होती. मी माझ्या घरी येणे बंद केले. मी माझ्या आईला सांगितले की मी तिच्यामुळे घरी येत नाही. माझी आई म्हणाली की मी तिच्यासाठी काय करू? मी पुन्हा तिच्यासाठी जोडीदार शोधत आहे, पण मला कोणीही मिळत नाही. माझ्या बहिणीने सांगितले की आता मी अशा व्यक्तीशी लग्न करेन जो खूप श्रीमंत आहे. त्याच्या मागे कोणीही नाही. त्याच्या सासू आणि वहिनींमध्ये भांडण नाही. त्याचे घर देखील त्याचे स्वतःचे आहे. मुलगा देखील एकटा आहे आणि खूप श्रीमंत आहे. तो देखणा देखील आहे. मी त्याच्याशीच लग्न करेन. मला माहीत नाही की माझी बहीण ती विधवा आहे हे का विसरायची. आणि या काळात अविवाहित मुलींनाही प्रपोज मिळत नाहीत. तिने कोणत्याही प्रपोजलला हो म्हणायला हवे होते, पण तिची प्रकृती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती आणि मग ती असे काही करू लागली ज्यामुळे माझे प्रकरण बिघडू लागले. माझ्या लग्नाला 15 वर्षे झाली होती. माझी बहीण आता 35 वर्षांची होती, पण ती 35 वर्षांची दिसत नव्हती, कारण ती खूप सुंदर होती आणि तिने स्वतःची खूप काळजी घेतली होती. तिने कोणत्याही मुलांना जन्म दिला नव्हता, म्हणूनच तिचे शरीर अजूनही ठीक होते. खरं तर ती खूप सडपातळ आणि गोंडस दिसत होती. माझी मोठी मुलगी लहान होती. मी जेव्हा जेव्हा माझ्या माहेरी राहायला येत असे तेव्हा माझी विधवा बहीण सिमर माझ्या मुलीला तिच्या खोलीत झोपवण्याचा आग्रह करायची. माझी मुलगी तिच्या खोलीत आनंदाने झोपायची, कारण माझ्या मुलांसाठी ती त्यांची एकुलती एक मावशी होती. आणि मी अशा लोकांपैकी नव्हते जे मुलांच्या मनात द्वेष भरवतात. मी त्यांना शिकवले की ती तुमची मावशी आहे, तुम्ही तिचा आदर केला पाहिजे. आणि माझ्या बहिणीलाही माझ्या मुलांवर खूप प्रेम होते. ती चांगली मुलगी नव्हती, ती चांगली पत्नीही बनू शकत नव्हती, पण ती नक्कीच चांगली मावशी होती. ती मुलांची खूप काळजी घ्यायची. लग्नात तिने ज्या वस्तू खरेदी केल्या होत्या आणि वापरता येत नव्हत्या त्या ती माझ्या मुलीला द्यायची. माझी मुलगी तिच्यावर इतकी वेडी होती की ती तिला सुंदर गोष्टी देत असे
आणि नंतर तिच्याशी मोकळेपणाने बोलत असे. ती माझीही खूप काळजी घेत असे. सुरुवातीला मला ही गोष्ट आवडायची, पण नंतर काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. मी माझ्या मुलाला शिक्षणासाठी शहरात पाठवले आणि माझ्या नवऱ्याची नोकरी अशी होती की कधीकधी त्यांना रात्री घराबाहेर राहावे लागत असे. फक्त मी आणि माझी मुलगी घरी असू. जेव्हा जेव्हा माझ्या नवऱ्याला रात्रीसाठी बाहेर जावे लागत असे, तेव्हा ते म्हणायचे की तू तुझ्या आईच्या घरी जा, म्हणजे मला कोणताही ताण येऊ नये. कारण आमचे घर मोकळ्या जागेत बांधलेले होते, म्हणून आजकाल मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा माझ्या आईच्या घरी येत असे. आणि रात्र काढल्यानंतर मी सकाळी माझ्या घरी परत जात असे, कारण माझ्या मुलीला सकाळी शाळेत जायचे होते आणि घरही जवळ होते, त्यामुळे कोणतीही अडचण नव्हती. मी जेव्हा जेव्हा माझ्या आईच्या घरी जायचे, तेव्हा माझी विधवा बहीण माझ्या मुलीला तिच्यासोबत खोलीत झोपवण्यासाठी घेऊन जायची. इथपर्यंत ठीक होते की मावशी आणि माझ्या मुलीमध्ये खूप प्रेम होते. मलाही काही अडचण नव्हती. असो, आमच्या घरात फक्त 2च खोल्या होत्या. माझी आई एका खोलीत राहायची आणि दुसऱ्या खोलीत माझी बहीण राहत असे. मी माझ्या आईजवळ झोपायचे, तिच्या पायांना मालिश करायचे आणि तिच्याशी खूप गोष्टी बोलायचे. अशा गोष्टी ज्या मी माझ्या बहिणीशी बोलायचे नाही. मी हे करू शकले असते, नाहीतर ती या गोष्टींमधून काही गोष्टी निवडून मला टोमणे मारायची. म्हणून मी माझ्या मनातील भावना फक्त माझ्या आईशी शेअर करायचे. मग मला लक्षात येऊ लागलं की जेव्हा जेव्हा माझी मुलगी माझ्या बहिणीच्या खोलीत झोपायची, तेव्हा सकाळी माझ्या मुलीचे केस विस्कटलेले असायचे. माझ्या विधवा बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य असायचे. ती माझ्या मुलीला पाहून विचित्रपणे हसायची. ती तिच्या डोक्याला अशा प्रकारे हात लावायची की जणू काहीतरी आहे जे फक्त त्या दोघांनाही माहीत आहे. पण मला आणखी एका गोष्टीची खूप काळजी वाटत होती की माझी मुलगी दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी मुलगीही आनंदाने माझ्या बहिणीच्या खोलीत झोपायला जायची. एके दिवशी रागाच्या भरात मी माझ्या मुलीला सांगितले की तू माझ्या जवळच्या खोलीत शांतपणे झोप, कारण उद्या तुझी परीक्षा आहे आणि तुला उशिरापर्यंत अभ्यास करावा लागेल. माझी बहीण म्हणाली की तू तिला का त्रास देत आहेस? तू माझ्यापेक्षा जास्त शिक्षित नाही. मी तिला शिकवते. मी माझ्या मुलीला सांगितले की नाही, मी तुला शिकवेन. तुझी काय अडचण आहे? मला मावशीसोबत तिच्या खोलीत झोपायचे आहे. ती मला शिकवते आणि मला तिच्याकडून अभ्यास करायला आवडते. तू मला त्रास देऊ नकोस. मला आश्चर्य वाटले की माझी मुलगी आज पहिल्यांदाच माझ्या समोर बोलली, तेही माझ्या बहिणीसाठी. माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरील त्या राक्षसी हास्यामुळे मला आणखीच राग आला. तिने माझ्या मुलीचा हात धरला आणि तिला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि दार बंद केले. आता मी एकटीच उभी राहून विचार करत होते की काय चाललंय. माझे मन अस्वस्थ होते आणि मला काही समजत नव्हते मी काय करू. माझे मन मला सांगत होते की मला माझ्या मुलीला वाचवायचे आहे, पण माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरील हास्यातून एक विचित्र राक्षसी भाव मला घाबरवत होता. माझे मन मला सांगत होते की मी काहीतरी करायला हवे, पण मी स्वतःला सांत्वन देत राहिले, विचार करत राहिले की माझी मुलगी आनंदी आहे का? मी माझ्या मनाचे ऐकावे का? माझ्या बहिणीमुळे माझ्या मुलीला काही धोका आहे का? या सर्व विचारांमध्ये माझ्या मुलीचे विस्कटलेले केस आणि माझ्या बहिणीचे हास्य माझ्या डोळ्यासमोर होते. मी ठरवले की हा क्रम थांबवावा आणि माझ्या मुलीच्या आनंदासाठी काहीतरी करावे. आता मला विचार करायचा होता की मी काय करू शकते. मी माझ्या बहिणीशी थेट बोलू का, की या समस्येवर दुसऱ्या मार्गाने उपाय शोधू? माझ्या मनात भीती होती, पण माझ्या मुलीच्या आनंदापेक्षा महत्त्वाचे काहीही नव्हते. मला शंका येऊ लागली की ती माझ्या मुलीला माझ्याविरुद्ध भडकवत आहे का? तिला गोष्टींचे आमिष दाखवून तिला स्वतःसारखे बनवत आहे का? कारण माझी बहीण ती अजिबात चांगली व्यक्ती नव्हती.
तिने आयुष्यभर तिच्या मनाप्रमाणे काम केले, कोणाचेही ऐकले नाही आणि तिचे घरही उद्ध्वस्त केले. या दिवसात माझ्या आईने मला एक विचित्र गोष्ट सांगितली. ती म्हणाली की तुझी बहीण अनेकदा घराबाहेर पडते आणि जेव्हा मी तिला विचारते की ती कुठे गेली आहे, तेव्हा ती मला उत्तर देत नाही. मी म्हणाले की काय झाले आणि तुला न सांगता तिने कुठे जाऊ नये, मग ती कुठे जाते? या परिसरात कोणी नातेवाईक नाही. ती जेव्हा जाते तेव्हा ती थोड्या वेळाने परत येते. पण जेव्हा मी तिला विचारते की ती कुठे गेली आहे, तेव्हा ती मला सांगत नाही. ही खूप विचित्र गोष्ट होती. कारण जर एखाद्या व्यक्तीला खोटे बोलायचे असेल तर तो म्हणतो की मी मित्राला भेटायला जात आहे, किंवा मी दुकानात गेलो होतो, किंवा तो कोणताही बहाणा करतो. पण माझ्या आईने सांगितले की नंतर ती भांडू लागते पण खरे बोलत नाही. माझी मुलगी माझ्या बहिणीसोबत जास्त राहू लागली तेव्हापासून ती माझ्याशी खूप गैरवर्तन करायची आणि म्हणायची की तू माझी आई नसतीस तर सिमर आंटी माझी आई असती. हे ऐकल्यानंतर माझ्या मनाला काय झाले फक्त मलाच माहीत आहे. मी ठरवले की ती रात्रभर खोलीत काय करते ते मी शोधून काढेन. माझ्या बहिणीच्या खोलीची एक छोटी खिडकी मागच्या गल्लीत उघडत होती. जर मला त्या खिडकीतून डोकवायचे असेल तर प्रथम मला ती खिडकी उघडावी लागायची आणि नंतर रात्री गल्लीत उभे राहून मी त्या खिडकीतून आत डोकावू शकत असे. पण हे अजिबात सोपे नव्हते, कारण मी रात्री घराबाहेर जाण्याचा विचारही करू शकत नव्हते आणि मागची गल्ली खूप शांत होती. जर मी मध्यरात्री तिथे उभी राहिले आणि कोणीतरी येऊन मला पकडले असते तर मी काय केले असते? पण हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे होते की माझी मुलगी दिवसेंदिवस कमकुवत का होत चालली आहे. मी आजही माझ्या माहेरी राहायला आले होते. मी माझा मूड पूर्णपणे ठीक ठेवला. मी माझ्या बहिणीशी गैरवर्तन केले नाही. उलट मी माझ्या मागील वागणुकीबद्दल तिची माफी देखील मागितली. माझी बहीण म्हणाली, ठीक आहे, मी तुला माफ करते, कारण मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. मला वाटले की माझ्या बहिणीने जे सांगितले ते फक्त एक औपचारिकता होती, पण मला या गोष्टी किती दूर जात आहेत ते पाहावे लागले. तिच्या हसण्याने मी अस्वस्थ झाले, पण मला वाटले की यावेळी मला सर्व काही नियंत्रणात ठेवावे लागेल. रात्री जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा मी स्वतःला तयार केले की मला काहीतरी करावे लागेल. माझ्या बहिणीच्या खोलीत जाण्याची वेळ झाली होती आणि मी स्वतःला पटवून देऊ लागले की काहीही झालं तरी माझ्या मुलीचे सुख माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी खिडकीजवळ आली, हळूहळू खिडकी उघडली आणि रात्रीच्या अंधारात माझ्या हृदयाचे ठोके ऐकत गेले. संध्याकाळ होण्यापूर्वी मी तिच्या खोलीची खिडकी अशा प्रकारे उघडली की जर मी रस्त्यावर उभी राहून थोडीशी खिडकी उघडली तरी ती उघडते आणि मला खोलीचे दृश्य दिसते. रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा मी उठून रस्त्याकडे गेले. मला खूप भीती वाटली. हे सर्व करताना मला अजिबात बरं वाटत नव्हते. पण जेव्हा मी खिडकीजवळ पोहोचले तेव्हा आतून प्रकाश येत असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. याचा अर्थ असा की ते दोघेही जागे होते. तर रात्रीचे 12 वाजले होते आणि आमच्या घरात उशिरापर्यंत जागे राहण्याचा प्रश्नच नव्हता. मी नुकतीच खिडकी उघडली तेव्हा माझ्या कानांनी आवाज ऐकला. काय घडत आहे हे पाहून मी लगेच आश्चर्यचकित झाले आणि नंतर खूप हळूहळू खिडकी उघडली. समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालून जमीन सरकली. ते काय करू शकतात? खोलीतून गाण्याचा आवाज येत होता आणि माझी मुलगी सतत गाण्यावर नाचत होती. तिच्या नृत्यशैलीवरून असे दिसून येत होते की तिला नाचायला शिकवले गेले होते, कारण माझ्या मुलीचा या सगळ्यांशी काहीही संबंध नव्हता. पण ती ज्या पद्धतीने नाचत होती ते पाहून मला धक्का बसला आणि त्रास झाला. माझी मुलगी घामाने भिजली होती, पण तरीही तिची पावले थांबत नव्हती. ती अशा प्रकारे नाचत होती जणू ती नाचली नाही तर मरेल. म्हणूनच तिचे वजन दिवसेंदिवस कमी होत होते.
आणि माझी बहीण, जिने तिच्या मोबाईलवर इतक्या मोठ्या आवाजात गाणे वाजवले होते की आवाज खोलीच्या बाहेर जाऊ नये, ती तिची हिंमत वाढवत होती. ती असे करत होती जणू प्रेक्षक एखाद्याच्या नृत्याचे कौतुक करत आहेत. मी रागाने वाईट स्थितीत होते. मी लगेच घरी परतले आणि दार वाजवू लागले. माझी आईही उठली आणि आत गेली. मला पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि थांबले. मी माझ्या मुलीच्या तोंडावर थाप मारली आणि म्हणाले, इथून निघून जा. ती परत या खोलीत आली आणि रडत तिथून निघून गेली. मी म्हणाले, माझ्या लहान मुलीला असे नाचायला लावताना तुला लाज नाही वाटत का? त्यात वेळ घालवताना तू तिला नृत्य शिकवत आहेस. तुझा हेतू काय आहे? तू हे सर्व का करत आहे? माझी बहीण हे सर्व गुप्तपणे करत होती. याचा अर्थ तिचा कोणताही चांगला हेतू नव्हता. तरीही माझ्या बहिणीला चांगलेच माहीत होते की आमच्या कुटुंबात अशा गोष्टी कधीच घडल्या नाही. आणि जेव्हा ती स्वतः हे सगळं करायची तेव्हा सगळे विरोध करायचे. मग तिला माझ्या मुलीला हा धडा का शिकवायचा होता? माझी बहीण रागाने म्हणाली की आयुष्यभर मला तुझं उदाहरण दिलंय. मी स्थिरावलेले नाही. मीच फिरते. माझ्या आईने मला वेश्या म्हटले. म्हणूनच मला या कुटुंबात माझ्यासारखी दुसरी बनवायची आहे, जेणेकरून जेव्हा तू मला हे सगळं सांगायला सुरुवात करशील तेव्हा तुला तुझी मुलगी आठवेल आणि तुझी जीभ बंद होईल. माझ्या आईने माझ्या बहिणीच्या तोंडावर थाप मारली, पण तरीही मी तिचा आदर केला. ती माझी मोठी बहीण होती. मी माझ्या आईला सांगितले होते की आज नंतर मी इथे येणार नाही, पण माझी बहीण खूप हट्टी होती. ती अजिबात जाणार नव्हती. मी माझ्या नवऱ्याला हे सांगितले नाही. नाहीतर तो माझ्या कुटुंबाबद्दल काय विचार करेल कोण जाणे. मी माझ्या मुलीला मोठ्या कष्टाने समजावून सांगितले. माझ्या बहिणीने तिचे मन असे बनवले होते की तिला मी जे काही बोलते ते सर्व चुकीचे वाटत होते. पण मी माझ्या मुलीला तिच्या जुन्या मार्गावर परत आणण्यात यशस्वी झाले. जर माझ्या आईला मला भेटायचे असेल तर ती माझ्या घरी येते आणि मला भेटते, पण मी त्या घरी जात नाही. आई म्हणाली की तू तिच्यासाठी जोडीदार शोधत आहेस, पण आता मला या सगळ्यात रस नाही. मी फक्त माझ्या मुलांची काळजी घेते आणि त्यांची काळजी घेऊ इच्छिते. पण मला नक्कीच वाटतं की कोणी सुडाच्या आगीत इतका आंधळा कसा असू शकतो. मी माझ्या मुलीला समजावून सांगितले की नाचणे आणि गाणे हेच सर्वस्व नाही. आता तिने नाचणे आणि गाणे सोडून दिले आहे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. आणि आता ती मी जे काही बोलते ते ऐकते. माझी मुलगी माझ्या बहिणीसारखी झाली नाही याचा मला खूप आनंद आहे. तर मित्रांनो, ही आहे आजची कथा. जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.